आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मंत्रालय परिसरात भाजपकडून बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन। बॅनरबाजी करत काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न। कुणाल पाटील आज दुपारी भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। मुंबई विद्यापीठाकडून पदवी प्रवेशासाठी 10 जुलैपर्यंत मुदतवाढ या संदर्भातील एक परिपत्रक महाविद्यालयांना देण्यात आल्याची माहिती। संबंधित कालावधीतच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना। मुंबई सागरी किनारा मार्गालगत 7.5 किलोमीटरचा टप्पा लवकरच खुला होणार। प्रियदर्शनी पार्क ते वरळी दरम्यान पदपथ तयार होणार। मरीन ड्राईव्ह पदपथापेक्षाही लांब असा समुद्री पदपथ सेवेत येणार। पीओपी मूर्ती विसर्जन मुद्द्याबाबत अद्याप धोरण तयार नाही। धोरण आखण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी। राज्य सरकारची उच्च न्यायालयात मागणी। नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात परराज्यातून पेरूची आवक वाढली। तैवान पिंक, लखनौ 49, अलाहाबाद सफेदा जातीच्या पेरूला ग्राहकांची पसंती। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी। भाजीपाल्याचे दर वाढले। हिरवा वाटाणा 200 रुपये किलो, भेंडी 90 रुपये, शेवगा 160 रुपयांवर। गृहिणींचं बजेट कोलमडणार। कर्जतवरून मुंबईकडे येणाऱ्या लोकलमध्ये महिलांची हाणामारी। महिलांच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात घाटकोपर ते विक्रोळी या दरम्यान घडला प्रकार। रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर विरारमध्ये प्राणघातक हल्ला। हितेश प्रसाद कुमार असा हल्ला झालेल्या या कर्मचाऱ्याचं नाव। सोसायटीत सोलर पॅनल बसवण्याच्या वादातून झाला हल्ला। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवकांवर दुसऱ्यांदा विनयभंगाचा गुन्हा दाखल। मोहन उगले असं गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचं नाव।